नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला चिक्कर छोले आणि भटुऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी भटुरे बनवण्यासाठी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यात आता हे बघा 1/4 कप बारीक रवा घ्यायचा आहे. आता ह्याच्यात हे बघा अर्धा कप दही घालायचं आहे. आणि त्याच्यात आता हे बघा इथं मी 1/2 टेबलस्पून सोडा घेतलेला आहे, 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ ते ह्याच्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता चांगलं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ असं लागेल तसं पाणी घालून एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे भटुऱ्याचं. बघा, भटुऱ्याचं असं पीठ मळलेलं आहे. दही ज्या कपाने घेतलं होतं त्याच कपाने पाणी घेतलंय, एवढंच पाणी उरलंय. तर आता हे बघा थोडंसं तेल घालायचं आहे आणि चांगलं असं आपटून आपटून मळायचं आहे, म्हणजे ते जरा सैलसर होतंय. हे बघा, हे असं 5-6 मिनटं असं आपटून आपटून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपटून आपटून असं 5-6 मिनटं मळलेलं आहे. छान असं झालेलं आहे. आता थोडंसं ह्याच्यावर तेल लावून झाकून ठेवूयात. 2 तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान पीठ मुरतंय. तेल जरासं लावून घ्यायचं आणि 2 तास चांगलं झाकून ठेवायचं आहे. हे बघा पीठ किती छान असं मऊसूत एकदम झालेलं आहे. आता 2 तास झाकून ठेवूया. बघा, इथं मी मोठी वाटी छोले घेतलेले, स्वच्छ धुवून भिजत घातलेले आणि 1 बटाटा घेतलेला आहे. त्याच्यात हे बघा 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 2 दालचिनी घेतलेले आहेत. आता ह्याच्यात पाणी घालून कुकरला 3 शिट्टीमध्ये शिजवून घेऊया. थोडेसे उकडलेले छोले घ्यायचे आहेत. त्याच्यात हा उकडलेला 1 बटाटा घ्यायचा आहे. थोडंसं लसूण घ्यायचे आहे. हे बघा लसूण, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे दही. हे बघा दही हे घालून चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. अशी स्मूथ पेस्ट करायची आहे. हे पाणी न घालता अशी पेस्ट होते. इथं छोले फोडणी टाकण्यासाठी मी 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यात 1 मोठा कांदा बारीक चिरून चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजल्यानंतर हे जे मिक्सरला लावलेली आहे पेस्ट ही घालायची आहे आणि परतून घ्यायचे आहे. तेला चांगलं परतून घेतल्यावर आता ह्याच्यात हे बघा लाल तिखट आहे, कसुरी मेथी आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, हे घालून परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यात उकडलेले हे छोले घालायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत. मग अशी मीठ घालायचं राहिलं, चवीनुसार मीठ घालायचं. सगळं मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यात मी हे छोले उकळलेलं पाणी जे आहे ते घालत आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा, पातळ घट्ट तुम्हाला छोले कसे हवेत. आणि 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे सगळं चांगलं मिक्स होऊन चांगलं शिजलं जातं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हे आपले रेडी झाले चिक्कर छोले. हे बघा असे थोडंसं लिक्विडी ठेवत आहे, म्हणजे भटुऱ्याबरोबर लावून खाता येतात.
भटुऱ्याचं पीठ भिजवून 2 तास झालेले आहेत. हे बघा किती छान पीठ झालेलं आहे. मोठे बारीक तुम्हाला कसे हवे त्याप्रमाणे गोळे करून घ्या. हे बघा मी एवढे करत आहे. आता हे लाटून घ्यायचे आहेत. गोल किंवा उभे तुम्हाला कसे भटुरे हवे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. मी असा गोल केलेला आहे. हे बघा जास्त पण जाड नाही जास्त पण पातळ नाही. मी भटुरे तळण्यासाठी इथं तेल ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि भटुरे सोडायचे आहेत. कशी छान फुगलाय. आता पलटी करूया. हे बघा टमटमीत असा फुगून वर आलेला आहे. दोन्ही साईडनी चांगला तळून झालेला आहे. आता हा एका जाळीवर काढून ठेवूया. आता दुसरा भटुरा पण मी तेलात सोडत आहे. हे बघा आणि चांगला तळून घ्यायचा आहे. हे बघा किती टम्म असा फुगलेला आहे. आता आपण टर्न करूया. तुम्ही हाताने पण असं स्प्रेड करू शकता. पीठ चांगलं असं मऊ असं मळलेलं असेल एकदम सॉफ्ट तर हे हाताने पण असे होतात. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मग हा भटुरा हळूच सोडायचा आणि तळून घ्यायचा आहे. हे बघा कसा टम्म फुगलेला आहे. पलटी करूया. हे बघा आता काढून ठेवूया. हा अजून एक भटुरा मी दाखवत आहे. हा पण किती छान फुगलेला आहे बघा. आता पलटी करूया. हे बघा आता प्लेटिंग करून घेऊया. हे बघा हे आहेत चिक्कर छोले. हे बघा चिक्कर छोल्यांबरोबर खाण्यासाठी हे आहेत टम्म फुगलेले भटुरे. तर ही चिक्कर छोले आणि भटुरेची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की करून पहा. कशी वाटली माझी चिक्कर छोले आणि भटुरेंची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तर माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सहित, अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन. धन्यवाद.